नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत आज जी आर येणार का? राज्याचे हिवाळी अधिवेशन आज सुरू झालं आहे आणि त्यामुळेच अनेक लाडक्या बहिणींना आज लाडकी बहीण योजनेअंतर्गत जी आर येण्याची मोठ्या प्रमाणावर अपेक्षा आहे। या संदर्भात काल आपले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी जेव्हा पत्रकार परिषद घेतली तेव्हा स्पष्टपणे सांगितलं की लाडकी बहीण योजनेअंतर्गत पुढील हप्त्याचे वितरण लवकरच केले जाणार आहे आणि यामुळेच आज अधिवेशनामध्ये जी आर येणार का? सध्या राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि हा जी आर येणं आज अत्यंत महत्वाचं असणार आहे। कारण लक्षात घ्या, आज 8 तारीख आहे आणि 8 तारखेला जर जी आर आला तर साधारणपणे लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्त्याचे वितरण हे 11 तारखेपासून सुरू होईल आणि 12, 13, 14 तारखेपर्यंत लाडक्या बहिणींना पैसे येतील। खरं तर हे आधीच खूप लांबलं आहे, कारण लक्षात घ्या, नोव्हेंबर महिन्याच्या वितरणाबद्दल आपण बोलतोय, डिसेंबर महिना आता निम्मा संपायला आला तरी देखील लाडक्या बहिणी अजूनही नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत आणि त्यामुळे अनेक लाडक्या बहिणींनी त्या ठिकाणी आपली नाराजी देखील व्यक्त केली आहे। आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत आज जो हप्त्याचा जी आर आहे तो जी आर येणार अशी शक्यता का आहे? त्यासोबत सर्वात महत्वाची बाब म्हणजे दोन्ही महिन्यांच्या हप्त्याचे वितरणाचे काय झालं, जे 3,000 रुपये येणार, 3,000 रुपये येणार, 3,000 रुपये येणार, हे सर्वत्र चालू आहे। हे 3,000 रुपये लाडक्या बहिणींना कधीपर्यंत येणार, कोणत्या लाडक्या बहिणी येणार, तर सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये घेऊया। सर्वात पहिली बाब म्हणजे लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपल्याला दरवेळी माहिती आहे की सामाजिक आणि न्याय विभागाकडून लाडक्या बहिणींना पैसे वितरणासाठी आपल्या राज्याच्या महिला व बाल विकास विभागाला साधारणपणे 400 ते 450 कोटी रुपयांचा निधी प्रत्येक हप्त्याच्या वितरणाला द्यावा लागतो। आता जे ह्या विभागाचे मंत्री आहेत संजय शिरसाट यांनी देखील सांगितलं की आता लाडकी बहीण योजनेच्या पुढच्या हप्त्याच्या वितरणासाठीची प्रक्रिया सुरू झाली आहे। प्रक्रिया सुरू झाली आहे म्हणजेच काय की सामाजिक न्याय विभागाच्या वतीने महिला व बाल विकास विभागाला आता हे पैसे ट्रान्सफर करण्यात आलेले असल्याची माहिती मिळत आहे आणि ही ट्रान्सफर जर पैसे झाले तर त्याचा जी आर हा आजच येईल आणि जी आर जर आज आला तर लक्षात घ्या, लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा लाडक्या बहिणींना 12, 13 तारखेच्या आतच 100% जमा होईल। परंतु जर या जी आरच्या वितरणाला सरकारने उशीर केला तर परिणामी लाडकी बहीण योजनेचा हप्ता देखील त्याच पद्धतीने लांबणार आहे। आता लक्षात घ्या की लाडकी बहीण योजनेचा हप्ता लांबून सरकारला यातून काय मिळणार आहे? अनेक लाडक्या बहिणी म्हणतील की आम्हाला तर नाराज केलं आहे, आमचा काहीही फायदा होत नाही आहे, मग सरकार वितरण का लांबवत आहे? तर लक्षात घ्या, राज्यामध्ये आता पुढील महिन्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत। कशाच्या निवडणुका आहेत? महानगरपालिका आहेत। त्यासोबतच राज्याचा जो एक मिनी विधानसभा म्हणून समजली जाते ते जिल्हा परिषद आणि त्यासोबत पंचायत समिती, या सर्व निवडणुका सध्या आता पुढच्या महिन्यामध्ये पार पडणार आहेत। याच्या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींना जर एकत्रित 3,000 रुपये दिले तर त्याचा इम्पॅक्ट चांगल्या प्रमाणामध्ये येऊ शकतो। जसे की विधानसभा निवडणुकांच्या वेळी झालं होतं की लाडक्या बहिणींना एकत्रित 2-2 महिन्यांचे हप्ते सोडण्यात आले होते आणि त्यामुळे लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींनी देखील त्या ठिकाणी मतदान चांगल्या प्रमाणावर महायुती सरकारला केलं आणि महायुती सरकारची ही लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली होती। त्याचप्रमाणे जर लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा इलेक्शनच्या आधी 3,000 रुपये जर वन टाइम दिले तर त्या ठिकाणी लाडक्या बहिणी पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर समाधानी होतील आणि म्हणूनच लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे 2 महिन्यांच्या हप्त्याचे वितरण आहे ते आपण एकत्र देऊ असा देखील त्या ठिकाणी काही जणांचे मत आहे। आणि मग दोनही महिन्यांचे हप्ते एकत्रित द्यायचे असतील तर साधारणपणे 15 डिसेंबरच्या पुढे जर हप्त्याचे वितरण गेले तर आपण लाडक्या बहिणींना 2ही महिन्यांचे पैसे एकत्रित देऊ शकतो असे देखील काही प्रमाणामध्ये बोललं जात आहे आणि म्हणूनच त्या ठिकाणी जी आर जो आहे तो जी आर लांबवण्यात येत आहे लाडक्या बहिणींना एकत्रित 2 महिन्यांचे हप्ते देण्यासाठी। पण यामध्ये लक्षात घ्या, महत्वाचा मुद्दा काय राहतोय की लाडक्या बहिणींना यामुळे नोव्हेंबर महिन्याचा देखील लाभ लांबत आहे। नोव्हेंबर महिन्याचे देखील पैसे अनेक लाडक्या बहिणींचे यामुळे प्रलंबित पडत आहेत, हे देखील सरकारने त्या ठिकाणी दखल घ्यावी। जर तुम्हाला 2ही महिन्यांचे पैसे एकत्रित द्यायचे आहेत तर तुम्ही डिसेंबर आणि जानेवारी असे 2 महिन्यांचे पैसे लाडक्या बहिणींना एकत्रित 3,000 रुपये जमा करा, जेणेकरून लाडक्या बहिणी अजूनच खुश राहतील असं वैयक्तिक माझं मत आहे। तुम्हाला देखील काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा। त्यासोबत अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे की नोव्हेंबर महिन्याअंतर्गत किंवा डिसेंबर महिन्याअंतर्गत हे पैसे कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार आहेत, हा एक महत्वाचा प्रश्न आहे। तर यामध्ये महत्वाचा मुद्दा बघा, ज्या ज्या लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी ऑक्टोबर महिन्याअंतर्गत पैसे आले होते, लक्षात घ्या ऑक्टोबर महिन्याचा लाभ म्हणजेच की मागील जे 1,500 रुपये आहेत ते ज्या ज्या लाडक्या बहिणींना आले होते त्या सर्व लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याचे देखील पैसे मिळणार आहेत। यावेळी सरकारने कोणत्याही महिलेला बाद केलं नाही, कारण आता इलेक्शन आहेत आणि इलेक्शनच्या काळामध्ये लाडक्या बहिणींची नाराजी त्या ठिकाणी सरकार घेणार नाही। म्हणूनच जर तुम्हाला फक्त नोव्हेंबर महिन्याचे 1,500 रुपये द्यायचे असतील तर आज आणि जास्तीत जास्त उद्यापर्यंत याचा जी आर येणं अपेक्षित आहे। जी आर आल्यानंतर तुम्हाला सर्वात आधी आपल्या चॅनलवर
आणि पेजवर त्याची अपडेट तर मिळणार आहेच, परंतु जर तुम्हाला 2ही महिन्यांचे पैसे एकत्रित म्हणजेच की 3,000 रुपये जर द्यायचे असतील तर सरकारकडून तुमचा हप्ता थोडा लांबवला जाईल आणि नंतर 15-16 तारखेनंतर याचे वितरण सुरू करून तुम्हाला थेट 3,000 रुपये देण्याचा सरकारचा त्या ठिकाणी प्रयत्न असल्याची देखील माहिती मिळत आहे. तुम्हाला याबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. ही महत्त्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला आणि अशाच कामाच्या माहिती आणि अपडेटसाठी लाडकी बहीण योजना असेल, निराधार योजना असेल, सर्व योजनांच्या अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय महाराष्ट्र.